ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने इथं आलेलो आहे। एक महत्त्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे। 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय। ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते। पण समोर जर बघितलं तर मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहीत नाही, परंतु युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या मैत्रीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का गेला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्रपक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही, आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राजसाहेबांना देखील आलेली असेल। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे। पुण्याचं काय सांगतो ना, पुण्याचं पहिलं सांगू का? 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही, सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढे जातोय। कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय। उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेनं देखील आमच्या सगळ्या नेते मंडळींनी, म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा असतील, आबा बागुल असतील, नाना भानगरे असतील, रवींद्र धनगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत। परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळं महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत, पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाहीत, कल्याण डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाहीत, कोल्हापूर नाही, इचलकरंजी नाही, पनवेल नाही, छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे, ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू। 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे। आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता। आजपासून 4 दिवस आम्हाला हा वेळ आहे, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये, भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये। याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील। माझी चंद्रकांत दादांची देखील चर्चा झालेली आहे, माझी मुरली अण्णांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काही चर्चा झालेली आहे ती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये पाठवले। पुण्यामध्ये आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करणार का? आता तुम्ही बैठकांसाठी स्वतः बसणार का? नाही, मी स्वतः पुण्यामध्ये मी असतो, बापू आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत, नीलमताई देखील सिनियर आहेत, इव्हन आबा जरी असले तरी आम्हाला ते सिनियर आहे। आम्ही सगळे एकत्र बसणार, म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसून विचार विनिमय करू। आम्ही जो काय प्रस्ताव असेल
तो पुण्यामध्ये चर्चा करण्यापेक्षा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करू आणि तिथं निर्णय घेऊ. पुण्यातल्या शिवसैनिकात पुण्यातल्या साहेब, तुम्हाला जे आता पुण्यामध्ये जे जागा दिलेल्या आहेत बापू जे सांगतात त्यानुसार ते अर्धेच्या वर जागा तिथे आपले उमेदवारच नाही किंबहुना आपण निवडून येऊ शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला उमेदवार हे वाटपामध्ये नाराजगी आहे. नाही, हे वाटपामध्ये थोडंफार होऊ शकतं. बापू देखील सोबत इथं आहेत. आम्ही आता आम्हाला जिथं आम्ही जिंकू शकतो अशा वाटतो तिथंच एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू, चर्चा विनिमय करू आणि सकारात्मक कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हे बघू. आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की आमचे कार्यकर्ते भावनिक झालेले आहेत. स्वाभाविक आहे, शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व संवेदनशील आहे. म्हणून 3.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2 क्रमांकाला राहिलो आणि नगरसेवक आमचे 1300 निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे की मला तिकीट मिळालं पाहिजे, मला साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करायचं आहे, साहेबांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. त्याच्यामुळे ते जे भावनिक आहेत त्यांना समजवण्याची जबाबदारी आमची आहे. पुण्याच्या ज्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यात असमन्वय आहे का? रामदास आठवले साहेबांची जी अलायन्स आहे ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि आमची जी आहे ती रिपब्लिकन सेनेबरोबर आहे, आनंदराज आंबेडकरांबरोबर आहे. आम्ही आनंदराज आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विश्वासात घेऊन जागा वाटप केली. भाजपा के नॅक्सल अलाय हो शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असमन्वय आहे, शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असमन्वय आहे पुण्यामध्ये. सर, पुण्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असमन्वय आहे म्हणून हे सगळं झाले. 3 विधानं 3 नेत्यांचे वेगवेगळे आज ऐकायला मिळालेले आहे. अजिबात समन्वय नाही, याच्यातला भाग नाही. आणि मी आपल्या माध्यमातून जर माझे शिवसेनेचे शिंदे साहेबांवर निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे कार्यकर्ते इथे असले तर जाहीरपणाने सांगू इच्छितो की पैशाचा व्यवहार करून तिकीट देणारे एकनाथ शिंदे साहेबांचे पदाधिकारी नाहीत किंवा नेते नाहीत. आमच्या काही कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं जर वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे, ते खेदजनक आहे. जे कोण बोलले असतील त्यांची मी समजूत काढेन, परंतु कदाचित तो उद्रेक असतो, आक्रोश असतो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये की तिकीट का मिळालं नाही. तर आता अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो, अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून बघतो, त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्याकडे असं झालं असेल की काय. पण असा एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही की जो आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीनं घाणेरडं कृत्य करेल. त्याच्यामुळे जे कोण बोलले असतील त्यांची समजूत. तुमचा मोठा भाऊ पण वारंवार हेच सांगतो, तुम्ही आता महाराष्ट्रात सुद्धा सत्तेसोबत आहात. असं असतं नाही, सतत शिंदेच्या शिवसेनेला हार्ड बार्गेन करावं लागतं. पुण्यापुरतं नाही, संभाजीनगर झालं, मुंबईसाठी सुद्धा वारंवार बैठका कराव्या लागल्या. तुमची वारंवार कोंडी होते, सगळीकडे होते, हे तुम्हाला मान्य आहे का? कार्यकर्त्यांच्या भावना समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही देखील सर्वसामान्य कार्यकर्ते होतो. आमच्या घरामध्ये देखील कोण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण नव्हते. त्याच्यामधनं आम्हाला मोठं करण्यामध्ये देखील शिंदे साहेबांचा मोठा हात आहे. त्याच्यामुळं कार्यकर्ते जर भावनिक झाले असतील त्यांची आपण समजूत काढू. पण महत्त्वाचा मुद्दा जर आपण सांगितलात की भाजपाच्या मुंबईच्या जागा वाटपामध्ये काही गडबडी झाल्या, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की त्या जागा वाटपाचा आणि त्या अलायन्समधला मी एक घटक होतो. त्याच्यामुळे कुठेही शेवटी जागेमध्ये चढाओढी कुठेही ग्रामपंचायतीला पण असते अलायन्स झाल्यानंतर. त्याच्यामध्ये कोणी कोणाला चेपलं असं होत नाही. म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं सांगितलं की शिवसेनेबरोबरची भाजपाची युती होती, तुटली, हे जे वाक्य आहे हे आमच्या दृष्टीनं आक्षेप घेणारं वाक्य आहे. मग ते आमच्यापैकी कोणी बोललं असेल तर त्यांनी ते बोलू नये, त्यांना आम्ही सांगू. पण मी आज जे सांगतोय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे मी प्रेस घेतोय. त्याच्यामुळे ही तुमचे शहराध्यक्ष म्हणाले म्हणतात 165 जागांवर लढणार. मग हे काय, हे माध्यमांना ते माहिती देतात, आम्ही चुकीचं ब्रीफ तुमचे महत्वाचे नेते. एक मिनिट, मी नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय. युती तुटलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे. वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत. उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत तिथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील, हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणून जर लढायचं होतं तर अजित पवारांना तुमचे कार्यकर्ते जाऊन काल भेटले नेते. अजित पवारांसोबत प्रस्ताव देखील 30 ते 35 जागांचा दिला. हे कशासाठी? याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आमचे पदाधिकारी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जाऊन भेटले असते, ऐका ना, पूर्ण ऐका ना, किंवा युबीटीच्या नेत्यांना जाऊन भेटले असते तर आक्षेप घेण्यासारखं होतं.
महायुतीमधला अजितदादांचा एक घटक पक्ष आहे आणि जर बार्गेनिंग करत असताना भाजपाबरोबर कमी जागा मिळत आहेत अशा पद्धतीचं चित्र आमच्या काही पदाधिकाऱ्यांना जर जाणवलं असेल तर ते भेटले असतील, परंतु भेटून अजितदादांबरोबर त्यांनी अलायन्स नाही केली. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की आपण जास्त वेळ मी बोलण्यापेक्षा तुमचा वेळ घेण्यापेक्षा त्याच्यामधला मतितार्थ असा आहे की कुठेही युती तुटल्याची घोषणा कोण करतं? नेते करतात, बरोबर आहे. आणि जर मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मी इथं आलो असेल आणि मी जर सांगत असेल तर माझं अधिकृत आहे. मी सांगितलं की पदाधिकाऱ्यांच्या भावनेच्या भरामध्ये काही वक्तव्य गेली असतील, पण ती तुम्ही अधिकृत मानू नयेत, तेच सांगण्यासाठी पदाधिकाऱ्यांना इथं आलो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं मुंबईच्या बाबतीमध्ये, आकड्यापेक्षा 227 जागेवर महायुती लढणार आहे. आकडा पुढे आता काही सिक्रेट आमच्याकडे ठेवायला द्या. आमचं काही सिक्रेट आहे ते आमच्याकडे ठेवायला द्या. मी भूमिका काय पक्षाची केली आपल्या पुढे समोर, युतीच्या बाबतीतला जो विषय आहे त्याच्यामध्ये काही आमच्या लोकांच्या वक्तव्यातनं जर गैरसमज होत असतील तर ते होऊ नये. अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती होऊ शकते का पुण्यात? मुंबई और पुणे को लेकर हिंदी में कुछ दीजिएगा कि एग्जैक्टली क्या परिस्थिति है महाराष्ट्र ऐका ना, मी तुमच्या सगळ्यांचा सन्मान म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जायच्या अगोदर तुमच्याशी बोललेलो आहे. मला एकदा बोलू दे, मी तुमच्याशी बोलतो ना. सर, मुंबई और पुणे में युति को लेकर क्या परिस्थिति है, एक बार क्लियर कर दीजिए. पुणे में आज मैं मीटिंग के लिए आया हूँ. वहाँ भी जो एबी फॉर्म बीजेपी की तरफ से दिए गए हैं और शिवसेना की तरफ से दिए गए हैं, उसके बारे में मैंने खुद माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहब, चंद्रकांत दादा से हमने बात की है. हमने जो एबी फॉर्म दिए हैं और बीजेपी ने जो एबी फॉर्म दिए, इसका रीज़न ये नहीं है कि युति में कुछ तनाव आ गया है. हमारे दोनों नेता जो मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री वो बैठ के उसका डिसीजन लेंगे. आपका अलायंस इंटैक्ट है क्योंकि शहर प्रमुख जो है यहाँ नहीं, हिंदी में मैंने ये बोला है कि मैं यहाँ माननीय एकनाथ शिंदे साहब के निर्देश से आया हूँ, इसलिए मैंने जो अभी प्रेस कॉन्फ्रेंस ली वो ऑथेंटिक है. हमारे जो पदाधिकारी थे उन्होंने जो कुछ प्रेस कॉन्फ्रेंस ली है वो इमोशन एक्सप्रेस करने के लिए ली है, तो मैं उनको समझाने के लिए यहाँ आया हूँ. आपने एमएनएस के बारे में कहा कि एमएनएस जो है वो यूटी के में जरूर क्या है आपका? नहीं, मैंने 2-4 दिन पहले बोला था कि जब ऐसा एक माहौल बना रहे थे यूबीटी और मनसे वाले की एकनाथ शिंदे साहब ने 3.5 बरस पहले क्यों ऐसा किया, तो मैं ये बोला था कि जो मनसे बम्बई में मांग कर रही है सीटों की, वो सीटों की मांग वो पूरी नहीं होगी, क्योंकि सिर्फ आधार के लिए मनसे का आधार लिया गया है और जब ये अलायंस होती है तो हर एक के साथ यूबीटी ऐसा ही बर्ताव करता है. नहीं, अभी मैं आया हूँ. अभी बापू और हमारे सब नेतागण उनसे मुझसे मीटिंग करना है, उसके बाद हम शाम को वापस बोलेंगे. साहेब, रस्त्यावर लढणारा शिवसैनिक आज रडताना दिसला, अक्षरशः इच्छुक रडत गेले. ही पुण्यातली राजकीय परिस्थिती कशामुळे साहेब, एक नक्की? लक्षात घ्या पहिली, महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असेल, आपल्याला कधी पुण्यातच हे बघायला मिळत असेल, कारण आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या देखील कव्हर केल्या पाहिजेत. ज्यावेळी एखादा कार्यकर्ता इच्छुक असतो आणि त्याला तिकीट मिळत नाही, तो भावनिक होतोच ना. त्याच्यामुळे त्याच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न पक्ष करतो, याच्यातला भाग नाही. पक्षाला असं वाटतं की त्याच्यापेक्षा एक दुसरा कार्यकर्ता जिथं निवडून येऊ शकतो, म्हणून पक्ष तिकीट देत असतो. कारण एकच तिकिटावर दोघांना उभं राहता येत नाही, हा लोकशाहीतला नियम आहे. त्याच्यामुळे जे कोण भावनिक झाले त्यांच्याशी बोलायला मी इथं आलोय ना, बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे सर.